रात्री झोपायची वेळ होते, पण तुमच्या डोक्यात विचारांची गर्दी सुरूच असते का? एखादी छोटी गोष्ट झाली तरी तुम्ही तिचाच पुन्हा पुन्हा विचार करता का? जे अजून घडलंच नाही, त्याचीही काळजी तुम्ही सतत करत असतात का? जर असं होत असेल, तर तुम्ही एकटे नाही आहात. आज अनेक लोक ओव्हर थिंकिंगमुळे स्वतःचं मन शांत ठेवू शकत नाहीत. पण चांगली गोष्ट म्हणजे काही छोट्या सवयी बदलल्या, तर ओव्हर थिंकिंग हळूहळू कमी होऊ शकते. आज मी तुम्हाला अशा 10 सोप्या ट्रिक्स सांगणार आहे, ज्या तुमचं मन शांत ठेवायला आणि जास्त विचार करण्याची सवय कमी करायला मदत करतील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर ट्रिक नंबर 1 अशी आहे, प्रत्येक विचार खरा असतोच असं समजू नका. आपल्या मनात दिवसभर अनेक विचार येतात, पण प्रत्येक विचार हा सत्य असेलच असं नाही. एखादा नकारात्मक विचार आला म्हणून तो नक्कीच खराच असेल असं समजू नका. पण फक्त हे समजून उपयोग नाही. पुढची ट्रिक तितकीच महत्त्वाची आहे. ट्रिक नंबर 2 अशी आहे, जे तुमच्या हातात नाही त्याचा विचार कमी करा. भूतकाळ बदलता येत नाही आणि भविष्य पूर्णपणे आपल्या नियंत्रणात नसतं. म्हणून जे तुमच्या हातात आहे त्यावर लक्ष द्या आणि बाकीच्या गोष्टी हळू सोडून द्या. ट्रिक नंबर 3 आहे, प्रत्येक गोष्टीचा वर्स्ट केस विचार करू नका. काही लोक प्रत्येक परिस्थितीत आधी वाईटच होईल असा विचार करतात. स्वतःला एक प्रश्न विचारा, याचा काही पुरावा आहे का, की मी फक्त अंदाज लावत आहे? ट्रिक नंबर 4, मनातले विचार लिहून काढा. कधी कधी विचार मनातच फिरत राहतात. एक कागद घ्या आणि मनात काय चाललं आहे ते लिहा. अनेक वेळा त्यामुळे मन हलकं होतं. ट्रिक नंबर 5 अशी आहे, स्वतःला कामात गुंतवा. रिकामं मन जास्त विचार करतं. वाचन, व्यायाम, फिरणं आणि एखादा छंद यामध्ये स्वतःला गुंतवलं तर ओव्हर थिंकिंग कमी होण्यास मदत होते. आता पुढची ट्रिक खूप सोपी आहे, पण अनेक लोक तिच्याकडे दुर्लक्ष करतात. ट्रिक नंबर 6, प्रत्येक गोष्टीवर लगेचच निर्णय घेऊ नका. कधी-कधी थोडा वेळ दिला पाहिजे. जर थोडा वेळ दिला तर अनेक प्रश्न आपोआप सुटतात. प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देण्यापेक्षा थोडा विचार करून निर्णय घ्या. ट्रिक नंबर 7 अशी आहे, स्वतःची तुलना करणं थांबवा. दुसऱ्याचं आयुष्य पाहून स्वतःला कमी समजू नका. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो आणि प्रत्येकाची वेळही वेगळी असते. ट्रिक नंबर 8 अशी आहे, मोबाईलपासून थोडा वेळ दूर राहा. सतत सोशल मीडियावर राहिल्यामुळे मनावर अनावश्यक माहितीचा ताण येऊ शकतो. दररोज थोडा वेळ मोबाईलपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. ट्रिक नंबर 9 अशी आहे, वर्तमान काळात जगायला शिका. ओव्हर थिंकिंग आपल्याला भूतकाळात किंवा भविष्य काळात घेऊन जातं. स्वतःला वारंवार आठवण करून द्या, आज मी काय करू शकते किंवा शकतो. ट्रिक नंबर 10 अशी आहे, स्वतःशी प्रेमाने बोला. आपण इतरांशी जितकं चांगलं बोलतो तितकंच चांगलं स्वतःशीही बोलायला शिका. स्वतःला सतत दोष देण्यापेक्षा स्वतःला समजून घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, ओव्हर थिंकिंग एका दिवसात थांबत नाही, पण रोज एक छोटी सवय बदलली तरी मन हळूहळू शांत होतं. आज सांगितलेल्या 10 ट्रिक्सपैकी तुम्ही कोणती ट्रिक्स आजपासून सुरू करणार आहात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर अशाच व्यक्तीसोबत तो शेअर करा, ज्यांना सतत जास्त विचार करण्याची सवय आहे. अशाच कम्युनिकेशन स्किल्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि सेल्फ इम्प्रूव्हमेंट विषयांवरील मराठी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.